लय हार्ड आहे विषय, लय हार्ड आहे. सांगायचा विषय असं आहे, विषय लय हार्ड आहे भावानो. काय सांगायचं, पावसात इतके मजा यायला लागले ना. आता जायचं पुढं मॅगी बेगी बनवून खायचं एक नंबर. संध्याकाळी जेवणाचा काय विचार करायचा नाही. वांड्या घेऊन कुठं चालली ती बघा, वाळू चोरायला केरळाला. का अर्धा किलो टमाटे, अर्धा किलो बटाटे, कांदा बिंदा आणला होता. ह्या आम्ही आंघोळीवरनं जाऊन येऊ तर सगळी माकडं काय पाखरं सगळी खाऊन गेली. नुसतं एक बटाटे ठेवली ती, बाकी टमाटे हो का इथं खाऊन अर्धे अर्धे फेकून दिली ती. पप्पा, सगळ्यांचा पप्पा वर्ल्ड मार्क द्या दानका खंबाच नुसता. लय बेकार हार्ड विषय. तर बाबांनो, विषय बासुंदीचा योग्य म्हणल्यासारखं गाड्या लावल्या तर मस्त. लातूर आणि तुळजापूरच्या मध्ये सहारा हॉटेलपाशी थांबलेलो आहे आणि हॉटेलचा असा व्ह्यू आहे ना. पाहुणा दणका द्यायला लागलाय. गाड्या थांबतात इथं मस्तपैकी. जेवण खाणं सगळं होतं. नाश्ता पाणी, चहा पाणी, बासुंदी खायला मिळते मस्तपैकी. थांबा जावं इथं. काका हाय जरा कॉमेडी टाईप आहे मागे, आहे का ना. तर चला भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये, आपल्या राईडमध्ये. हां ना, लातूरमधनं माल भरला आहे MIDCतनं. खात भरला आहे कोंबड्याचा खात. हां कर्नाटक भावांनो, कर्नाटक भावांनो, कर्नाटकचा नजारा बघा. नुसते नारळाचे झाडं बघा म्हणलं आता तुम्ही. नुसते नारळाची झाडं आहे रे, नुसते नारळाची झाडं. संध्याकाळचा टाइम आहे, सनसेट आहे, मस्त मजा यायला लागले. रोड पण एक नंबर, चिकनी सपाट एकदम, नो टेन्शन. पडपाचे दणका. कसा आहे, कसं आहे, कसं आहे, कसं आहे योग्या, कसं आहे योग्या, कसं आहे. आहा, लगेच गाणं म्हणतोय, व्हिडिओ काढायला लागलं की गाणं म्हणतोय रे भाऊ. भाऊ काय म्हणतोयस? काय नाही बाबा, हा, असं आपण जाताना रोड सजवली आहे का सरकारने? हा हा, पिवळी पिवळी झाड. आपला हत्यार मग विषय काय. भावानो, गाणं वगैरे ऐकवलं असतं गाडीत, दान दान वाजते रे. पण होतंय काय माहिती आहे का, ते कॉपीराईट आहे काय घालतंय आम्हाला, डोकं फिरतंय त्या कॉपीराईटमुळं. त्याच्यामुळं मला काय करू वाटत नाही हो. गाण्याची व्हिडिओ असं टाकू वाटत नाही. की लय वैताग आहे एडिटिंग करताना. एवढं ताप आहे ना आम्हाला, हिशोबाच्या बाहेर ताप आहे, लय ताप आहे. पण असू दे, आता काय असेल ते जसं आहे तसं मी बोललेलंच तुम्हाला दाखवतो जास्त करून, आहे का नाही. रस्तं बघा, नुसतं रस्तं एक नंबर, टॉप रस्तं आहे ते. टॉप कर्नाटक म्हणताना विषय हार्ड आहे, लय हार्ड आहे. हे घ्या, तुम्हाला ऐकायचं असलं ही घ्या. वाव 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 वाव, कोल्हापूर 09 आपली गाडी. चला भेटूया व्हिडिओमध्ये. तर भावांनो, विषय पावसाचा. एवढ्या चालवायला गाडी पावसात दे दनादन. आणि पाऊस चालू आहे, मुसळधार पाऊस नुसता. विजापूरकडे जाताना राव काय सांगायचं. ही एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपापासून आम्ही चाललोय बेंगलोरला. विषय हार्ड झाला. पाऊस असा आहे ना कर्नाटकमध्ये, लय विषय हार्ड झालेला आहे. तुम्ही बघू शकता बाहेर नुसतं नदी नालं सगळी वाहून चाललेली. तसलं बेकार पाऊस यायला लागला आहे. इथं बघू शकता बाजूला बघा, लय विषय हार्ड आहे, लय लय थंडगार वातावरण. आमच्या बाबा बघा कसं चालवायचं गाडी जोडीची आमच्या. ते दणका लय विषय हार्ड आहे. नुसतं चिकणी झाली आहे धुवून पावसात. कसं विषय हार्ड
आहे का नाही? लय हार्ड आहे विषय, लय हार्ड आहे. सांगायचा विषय असं आहे, विषय लय हार्ड आहे भावानो. काय सांगायचं, पावसात इतके मजा यायला लागले ना. आता जायचं पुढं मॅगी बिगी बनवून खायचं एक नंबर. संध्याकाळी जेवणाचा विचार करायचा नाही. पावसात मॅगीची मजाची वेगळी असते. चला जाऊन खाऊया मस्तपैकी मॅगी बिगी तडका देऊया. अजून काय करायचं, कुठं न्यायचं आहे का सगळं आहे का नाही? 10 टायर डब्बा शेतात गेलाय. 10 टायर डब्बा शेतात घातलाय बाबा पावसात. काय सांगायचा विषय हार्ड आहे लय. हॉटेल सफर पशी आहो बघा आम्ही आता. हॉटेल सफर तुम्ही बघितलं असेल याला. हे बघा हे पंप आहे त्याच्या बाजूला. आणि आम्ही निघालो असं वन पण बेंगलोरला जाताना बघा मस्तपैकी ह्या रोडला तुम्हाला दिसलंच जागे जागे. बेंगलोरला म्हणताना आपण विजापूर मार्गे जाताना कळलं का. आम्ही चाललो विजापूर मार्गे. लय मस्त जसं पाहिजे होतं तसं वातावरण आहे. गाडी गरम होत नाही काय नाही. आपलं मस्त मजात जायचं. विषय हार्ड आहे. चला लवड्याचा टेप लावतो म्हणतात ते. काल लवड्या काल बुड्या का बघेणार अंदाजा. तर भावांनो तानाजी भाऊ भेटले. तर गाडी नंबर काय हो? रायपूर. वांड्या घेऊन कुठं चालली ती बघा. वाळू चोरायला केरळाला येऊ का आहे का नाही. 3 वांड्या घेऊन चालली ती वाड्या. देतात का. ट्रॅफिक जाम झालं पुढं पाक. आणि इथं बघा महाराज आमचं एवढ्या काळजी केलंय पुढं. तो का त्या तिथं पुढं आहे त्या 2-3 गाड्याच्या पुढं. मध्ये काडीपेट्टी लवर गाई. काडीपेट्टी मध्ये अडकलो येऊ का सगळ्याच्या मध्ये. तरकारी कुठं घेऊन जायचं भावा. एका कोपऱ्यात निष्ठून जात नाही ती असली. भावांनो रात्रीचे जवळजवळ 2-2:30-3 वाजले ते. आणि आपले महाराज बघा कुठे चालले ते वाड्या घेऊन. केरळाला चालली ती वाळू चोरायला. बोट टाकून धंदा नवीन बसवा बनाले ते सगळ्या ट्रकचा धंदा सोडून आहे ना. वाड्या भरूनच आणतो का काय वाळू तिथनं. लोक 3 बोट आहे. पुढे काय ते काय आणि हे काय देदन का. चौका हे बघा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सांगली गँग. सांगोल्याची गँग आहे. सांगोल्याची जाते दादा वाळू चोरून आणते कुठनं केरळातनं. तर भावांनो गुड मॉर्निंग. आणि सकाळची वाजले आता जवळजवळ 7:30. आणि रात्रभर झोपून म्हणजे पट्ट 3-4 वाजेपर्यंत गाडी चालवली. परत झोपलो आणि सकाळी 6 वाजता परत अजून गाडी चालू झाली. आणि असा व्ह्यू आहे चित्रदुर्गचा. आणि पाहू शकता मक्काची शेती. परत डाळीची शेती पण आहे इथं. मक्का लावलेली. नारळा शेती बघा पलीकडल्या साईडला. योग्य गाडी चालवायला सकाळ. आणि असा व्ह्यू आहे गाडीचा. बघा मस्त झाडं. सुपारी आणि नारळ मक्का या दणका. मिरच्याची शेती पण आहे मध्ये. मस्त
मस्त लाल माती बघा, एक नंबर डोंगरातली लाल माती. चित्रदुर्ग इथनं एक 5-10-15 किलोमीटरवर आहे. सकाळ सकाळ पोरांना हे चालू आहे, रनिंग बिनिंग शाळेत सकाळच्या पारी. राजस्थानी धाब्यावर थांबलो होतो, आंघोळ केलो मस्तपैकी आता, आणि कपडे बिबडे धुवून घेतलो. मागं टँक आहे बघा, तिथं आंघोळ केलो. आता मस्तपैकी रोट्या बिट्या घेऊन जायचं आणि मस्तपैकी जेवण करायचं तिकडे जाऊन, आहे का नाही. तर अशा पद्धतीने ते दोघं आहे घालायचं भडाभडा आंघोळ करून फरार, दोघं. चला बघूया काय करायला. तर भावांनो, आम्ही आता जेवण बनवणार आहोत. शेवभाजी करायचं आहे. हिथं सगळं काय केलं माहिती आहे का, अर्धा किलो टमाटे, अर्धा किलो बटाटे, कांदा बिंदा आणला होता. ह्या नालायकाला कडो डब्याला म्हणलं दरवाजा बंद करून ये म्हणलं होतं. खाली उतरताना दरवाजा चालू ठेवून आला, सगळी उघडी ठेवलाय. आम्ही आंघोळीवरनं जाऊन येतो तर सगळी माकडं काय पाखरं सगळी खाऊन गेली. नुसतं एक बटाटे ठेवली, ती बागेत टमाटे हो का इथं खाऊन अर्धे फेकून दिली. ती बरं सगळं बागेच भात बीत उचलून फेकलेलं आहे ती खाली. असा विषय झाला. आता फक्त जरा भाजी बनवणार आहो. भाजी बनवून मग हॉटेलमधनं हे आणले, रोट्या बिट्या आणला, भात तर बनवलेला आहे, आणि पाहुण्या नियोजन लावणार आहे. आता कसं बघू, पाहुण्याचं काय नियोजन काय नाही आता, पण आता नियोजन असं आहे मस्तपैकी सगळं धुवाधुवी करायला लागला. पाहुणा योग्याला तिथं बसवले, गप्प बस म्हणले कोपऱ्यात, आमचा आम्ही करता. भात आम्ही हागून असतो, भात इथं बनवून ठेवला आहे बोचाळीचा. अरे विषय आपले पब्लिकला तीच पाहिजे आपल्या, आणि आपली बघणारे असंच आहे. ती बघणारे बघते ती थांबते ती आपल्या चॅनलवर, नाही तर कल्टी मारते सरळ, असं आहे. आणि तसलीच ठेवत असतोय आपण आपल्यातलीच असलेली, आहे का नाही. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे नाही. बरोबर आहे तुझं. कापा तुम्ही कापा. 2014 पासून देश समोर कसं काय देणार, हे असली आहे ती काय. हो, तू जर मेला दुसऱ्या दिवशी देश अमेरिकाला टप देणार. म्हणजे माझी रांडच्या माझी महाराजी वाट बघायला योग्य आहे. खरंच शोधरातलं देश बघा, भाऊ असून असं म्हणतोय म्हणजे
विषय हार्ड आहे. इथं मॅगी बिगी आणली आहे उद्यासाठी. काही मॅगी वाटाणं बिटाणं आणला उगं टाईमपासला. इथं कंपनीत आजूबाजूला काही भेटत नाही लवकर म्हणून एकदमच नियोजन आणलेलं आहे सगळं. काही ह्यात अजून काय काय आहे मॅगीचंच आहे की यात मागं आपलं एक आणलं आहे मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो परत ना माझ्यासाठी खास. हे काय भेट नाही ती हे यांचं काय नाही मध्ये रोल काय नाही नो रोल. असं नियोजन चालू आहे मस्तपैकी बसून. आता मी भाजी बनवणार आहे काय. आणि तिकडे एक आमच्या ह्याला 5वीला पुंजले एक माणूस तिकडे बसले झोपले निवांत. तुमचं काय चालायचं चालू द्या. आम्ही सगळं झाल्यावर आम्ही येतो म्हणाला हिस्सा घ्यायला. चला पाहुणं चालू करायला आपण पण चालू करायचं. इकडे गॅस पेटवून आता बरोबर बंद करावं लागतंय. तर भावनो नियोजन असं चालू आहे. शेवभाजी बनवायची आहे. शेवभाजीमध्ये पहिला कांदा टाकायचा मग बटाट टाकायचा. बाकीचे हे सगळे मसाले टाकायला सगळे मसाला आणलो काय नाही प्रॉब्लेम. काय चटणी आहे आणि परत बाकीचं मीठ बीठ आहे सगळं ओके. फक्त पहिल्यांदा आपण काय करूया कांदा टाकूया. कांद्याला पहिला काय करूया चांगलं लाल होऊस्तर शांत बसूया आहे का नाही. कांद्याला हलवूया चमचा बिमचा सगळं हत्यार मालकानं सगळे हत्यार आपल्यापाशी ठेवली ती काय टेन्शन नाही. काही तर सांडास आहे टेन्शन नाही. बंद करा. तर भावानो मसाला बिसाला टाकलाय चालू आहे मसाला शिजायचा आहे का ना. मस्तपैकी मसाला चालू आहे शिजायचा. आणि इथं नियोजन चालू आहे सगळं. का काय व्हायला लागलंय काय हा. तर भावानो हो बघा आपली शेवभाजीची तयारी झाली आहे सगळी. फक्त आता काय शेव टाकायची आहे. शेव टाकून झाल्यानंतर मग ते दणका द्यायचा. रोट्या आणून ठेवल्या त्या सगळं झालंय. आणि इथं बारीक बघायचं इथं बघा इथं सगळ्यांचा बाप आणलाय. सगळ्यांचा बाप आहे बाप. संपलाच विषय. ये म्हणाव त्याला इकडे. हा तिथंच इकडे ये. इथं 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 ये. इथं ये म्हणा बाजूला पायरी शिडीवर येते. खाली बाजूला ठेवते तसं बारीक करतोय बाजूला ठेवत असते वाटाच्या. इकडे खाली आहे म्हणा. ये हा बस तिथंच बस देऊ. खाजवा लागलाय रे त्याला. तिकडे जाते रंग बिस्किट येते अजून खाऊ. एक मला दे. असं बस तुझ्या आईला तुझ्या तुला दावा लावून बांधून नेन बघ दोघांच्या मध्ये गाडी ठेवता बघ. झालं का.